अभिनेत्याचा कोणताही पक्ष नसतो असं म्हणतात आणि सहसा कलाकार राजकारणावर बोलणंही टाळतात. पण प्रत्येक नियमाला एखादा अपवाद असतो. मराठी माणसासाठी असा अपवाद म्हणजे दोन दिग्गजांची मैत्री, बाळासाहेब ठाकरे आणि दादा कोंडके. बाळासाहेब ठाकरे आणि दादा कोंडके यांना न ओळखणारा मराठी माणूस सापडणं तसं अवघडच. पण या दोघांची मैत्री जितकी मोठी होती तितकेच मोठे होते त्या मैत्रीचे किस्से. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहत आहात पॉलिटिकल महाराष्ट्र. आज आपण जाणून घेणार आहोत बाळासाहेब ठाकरे आणि दादा कोंडके यांच्या मैत्रीचे काही असे किस्से जे फक्त राजकारणाचे नाही तर जिव्हाळ्याच्या नात्याचे सुद्धा आहेत. अनिता पाध्ये यांच्या पुस्तकात या मैत्रीचे अनेक किस्से सांगितले आहेत. सुरुवात करूया त्या घटनेपासून ज्या घटनेनं या दोघांची मैत्री आणखीनच घट्ट केली. वर्ष होतं 1971चं. दादा कोंडकेंचा सोंगाड्या हा सिनेमा तयार झाला. दादांनी निर्मिती केलेला हा पहिला सिनेमा. पुढे दादांच्या कारकिर्दीत जेवढे सुपरहिट सिनेमे आले त्याची सुरुवात सोंगाड्यापासूनच झाली. पण सिनेमा तयार झाला म्हणून सगळं सुरळीत झालं असं नव्हतं. उलट अडचणींचा डोंगर उभा राहिला. सिनेमाला थिएटरच मिळत नव्हतं. अखेर पुण्यात सिनेमा लागला आणि तब्बल 25 आठवडे चालला. पण दादांना तो मुंबईतही प्रदर्शित करायचा होता. मुंबईतल्या कोहिनूर थिएटरमध्ये त्या काळात मराठी सिनेमे लागायचे नाहीत. मोठ्या प्रयत्नांनी दादांनी 40,000 रुपये भरून 4 आठवड्यांचा करार केला. मात्र 2 आठवडे होत नाहीत तोच देवानंद यांचा तेरे मेरे सपने प्रदर्शित झाला आणि कोहिनूरच्या मालकानं दादांचा सोंगाड्या खाली उतरवला. दादांनी खूप प्रयत्न केले. वसंतदादा पाटील असोत किंवा वसंतराव नाईक अनेकांची दारं ठोठावली पण काहीच उपयोग झाला नाही. शेवटी दादा गेले बाळासाहेब ठाकरेंकडे. तोपर्यंत बाळासाहेबांनी दादांचा विच्छा माझी पुरी करा पाहिला होता. ओळख होतीच. दादांनी सगळी हकीकत सांगितली. बाळासाहेबांनी तात्काळ कपूरला फोन लावला. समोरून उत्तर आलं, कोण बालासाहेब, मैं नहीं जानता, मालिक हूं मैं, जो करना है वो करो. हे ऐकताच बाळासाहेब म्हणाले, अगर हम कुछ करेंगे तो बहुत भारी पडेगा. आणि त्याच रात्री बाळासाहेब शिवसैनिकांसह कोहिनूर थिएटरवर पोहोचले. कपूरला बोलवण्यात आलं आणि बाळासाहेबांनी त्याला स्पष्ट शब्दात सांगितलं, देखो कपूर, आज के बाद पिक्चर जितने दिन चलेगी आप थिएटर में नहीं आएंगे. आणि मग काय, सोंगाड्या कोहिनूरमध्ये तब्बल 37 आठवडे हाऊसफुल चालला. दादा कोंडके पुढे हसत सांगायचे, नंतर कपूर मला स्वतःहून फोन करून विचारायचा, आपकी कोई फिल्म आने वाली है क्या. याच घटनेनंतर बाळासाहेब आणि दादांची मैत्री अगदी घट्ट झाली आणि दादा कोंडके हयात असेपर्यंत ही मैत्री कायम राहिली. पुढे जेव्हा शिवसेना सत्तेत आली तेव्हा दादा कोंडकेंनी महाराष्ट्रभर प्रचार केला होता. पण त्यांनी कधी सत्तेची अपेक्षा ठेवली नाही. दादा म्हणायचे, माणसाला पैशांचा किंवा सत्तेचा हव्यास असला की तो राजकारणात येतो. पण सत्तेनं त्यांना कधी हाक दिली नाही असंही नाही. 1995 साली शिवसेना सत्तेत येणार हे जवळपास निश्चित झालं होतं. मातोश्रीवर मंत्रिमंडळाबाबत बैठक सुरू होती. मनोहर जोशी, सुधीर जोशी, वामनराव महाडिक असे अनेक नेते उपस्थित होते. त्या बैठकीला दादा कोंडके सुद्धा होते. अचानक बाळासाहेबांनी दादांना विचारलं, दादा कुठलं मंत्रिपद हवं. दादांना वाटलं बाळासाहेब नेहमीप्रमाणे गंमत करतायत. पण बाळासाहेब पुन्हा म्हणाले, दादा खरंच सांग कुठलं खातं हवं. तेव्हा दादा म्हणाले, साहेब तुम्ही कुठलं पद घेणार. तेव्हा बाळासाहेब म्हणाले, मी सेना प्रमुखच राहणार. आणि त्यावर दादांनी दिलेलं उत्तर आजही इतिहासात अजरामर आहे. जर तुम्ही सेना प्रमुख राहणार असाल तर माझा शिवसैनिक राहण्याचा हक्क तुम्ही का हिरावून घेता. मीही फक्त शिवसैनिकच राहणार. आजच्या राजकारणात मंत्रिपदासाठी पक्ष बदलले जातात पण इथं मंत्रिपद स्वतःहून नाकारलं गेलं होतं. ही मैत्री राजकारणा पलीकडची होती. रात्री 2-2 वाजता दादा कोंडके गप्पा मारायला मातोश्रीवर जायचे. पद, सत्ता, राजकारण या पलीकडे जाऊन जपलेलं हे नातं होतं. आणि म्हणूनच जेव्हा दादा कोंडके या जगाचा निरोप घेऊन गेले तेव्हा कठोर, धडाडीचे आणि आक्रमक म्हणून ओळखले जाणारे बाळासाहेब ठाकरेही भावुक झाले होते. राजकारणात मित्र बदलतात, समीकरणं बदलतात, पक्ष बदलतात, पण काही अशी नाती असतात जी सत्तेपेक्षा मोठी असतात. बाळासाहेब ठाकरे आणि दादा कोंडके यांची मैत्री ही अशाच मैत्रीचं जिवंत उदाहरण होती. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पॉलिटिकल महाराष्ट्राला नक्की सबस्क्राईब करा.